असा आला होता की मी घरातनं बाहेर गेलो, हसतो खेळतो वातावरण, आणि ही या मुलाला घेऊन संध्याकाळी 6:30 वाजता 6:45ला अंधार पडत असेल त्यावेळेला निघून गेली. निघून एवढं चिकनं दिसत होतं का नाही तिच्या काकतनं. अजून मला ती चेहरा आठवतो. तिने सगळं म्हणजे तिच्या गळ्यातलं सुद्धा ठेवलं नव्हतं. म्हणजे आता बाळ असं आहे म्हटल्यावर आपण कसं सांभाळू शकणार, शिक्षण झालेलं बाहेर कसं म्हणजे पडतंय. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं अभय प्रिन्स प्रियांका व्लॉगवर स्वागत आहे. तर आज व्हिडिओ कशासाठी बनवलाय तुम्ही थंबनेल बघून तुमच्या लक्षात आला असेल. तर आम्ही प्रिन्सचा जो व्हिडिओ टाकला होता नाही त्याला 1 लाखाच्या वर व्ह्यूज आले, आणि त्या व्हिडिओमध्ये इतक्याशा कमेंट आले की तुम्ही प्रिन्सला इकडं दाखवा, ह्या दवाखान्यात दाखवा, त्या दवाखान्यात दाखवा. म्हणून आजचा व्हिडिओ करतो की आम्ही कुठं कुठं दाखवलं प्रिन्सला, तर ती आता आम्ही सांगणार आहे. तर आपण जो प्रवास बघतो त्याच्यामध्ये दवाखान्याचा प्रवास कसा होता आमचा झाल्यापासूनचा ते आम्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. पहिल्यांदा तर तुम्हाला मला सांगायचं आहे की ज्यावेळी आपण एका स्पेशल ज्याचे पालक असतो, पॅरेंट्स असतो, त्यावेळी आपला प्रवास इतरांपेक्षा नक्कीच वेगळा असतो. आणि तो प्रवास करत असताना म्हणजे आजूबाजूच्या लोकांच्याकडे बघितलं की त्यांचा प्रवास वेगळाच असतो ना, आपण जे करत असतो ते आयुष्यच वेगळं असतं. तर ज्यावेळी सुरुवातीला आम्हाला प्रिन्स 7 महिन्याचा होता त्यावेळी तो आजारी पडलेला. मग त्याला आम्ही साऊ हॉस्पिटल कराडमध्ये आहे तिथे ॲडमिट केलेलं. मग त्यावेळी त्याच्या आधी आम्ही लहान मुलांचा डॉक्टर आहे, ताप आला होता तिथं, औंधकर डॉक्टर म्हणून कराडला तिथं दाखवलं. ताप आला होता तर दाखवलं, तर ते डॉक्टर बोलले असं इंजेक्शन वगैरे दिले. पण त्यांना म्हणलं अजून जरा बघत नाही आमचा प्रिन्स, आमच्याकडे हाक मारले. तर ते म्हणले कोल्हापूरला दाखवा. तर कोल्हापूरला दाखवा म्हणजे म्हणलं कुठं, तर असे दवाखाने ब्रेनच्या. तर कुणाला वाटेल का आपला एवढा छान मुलगा हालचाल सगळे करतोय का, देखणं असं खूप छान दिसतोय, हालचाल करतोय, आणि त्याला काय असा ब्रेनचा प्रॉब्लेम असेल पटेल का नाही. त्यामुळे आम्ही काय केलं, मी नाही म्हणलं तसलं काय नाही झालेलं म्हणलं, आमच्या बाळाला नाही दाखवायचं म्हणलं, आणि घरी आलो. आणि परत आणि 1-2-3 महिने गेल्यानंतर परत प्रिन्स आजारी पडला, ताप सर्दी. त्याच्यानंतर त्यावेळेला ऍडमिट करावं लागलं प्रिन्सला, ताप सर्दी कराडचं होतं तिथं. आणि तिथं ऍडमिट केल्यानंतर डिस्चार्ज देताना डॉक्टरांना म्हणलं असं अजून आमचं बाळ बघत नाही वगैरे. चिठ्ठी दिलेली त्यावेळेला पण त्यांनी सांगितलं की कोल्हापूरला तुम्ही नंबर दिला आणि म्हणजे डॉक्टरांचा प्रेफरन्स दिला की मी पाठवले म्हणून सांगा आणि तुम्ही लवकरात लवकर जा. मग दुसऱ्यांदा झाल्यावर मी ह्यांना म्हटलं की नाही, आता एकदा आपण हे केलंय की नको, म्हणून आता डबल डॉक्टर दुसरं सांगतो त्याचा अर्थ आपल्याला म्हणजे काहीतरी असणार आहे. 2 डॉक्टर सांगतात म्हणजे आपण दाखवणं गरजेचंच आहे. मग तेव्हा आम्ही विलास जाधव डॉक्टरांच्याकडे घेऊन गेलो कोल्हापूरला. मग तिथं त्यांनी सुरुवातीला बघितलं आणि MRI करायला सांगितलं. मग MRI केल्यावर त्याच्यामध्ये काय समजलं, ते म्हटले काय नाही नॉर्मल आहे सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये दाखवल्यानंतर. 7 महिन्याचा होता त्यावेळेला डॉक्टर्सने म्हणले तिथे गेले होते MRI करा. मग MRI केला. MRI केल्यावर म्हणले यात काही अजून दिसत नाही, आता MRI नॉर्मल होईल, परंतु होईल पण तो 2 वर्षाच्या आत बसाय शिकला तरच तो चालू शकेल. मला अजून पण कानाव एकदम हे होतं. त्यांनी सांगितलं होतं, म्हणले औषधं चालू ठेवूया, बघूया काय होतंय. मग त्याच्यानंतर म्हणले फिजिओथेरपी चालू ठेवा. त्याच्यासाठी आम्ही बालचेतन हॉस्पिटल कराडला होतो. मग तिथं रोजच्या रोज आम्ही न्यायचो, रोजच्या रोज टायमिंग, रोजच्या रोज दररोज न्यायचं. तिथं फी जास्त होती ना, आणि 250 रुपये पर डे त्यावेळी. आणि आपलं काम सगळं सोडून इथनं कराड आमच्यापासून 20 किलोमीटर आहे, 20-22 किलोमीटर आहे. तर इथून कराडला त्याला न्यायला लागायचं दररोज गाडीवरनं, आणि तिथं 250 रुपये फी होती. आणि दररोज तिथं आम्ही 2-3 महिने फी घेतली. मग त्याच्यानंतर आम्ही असं सांगत, आता प्रत्येकाला असं बाळाबद्दल विचारलं की आम्ही सांगायचो. त्यावेळी आम्हाला समजलं की कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट आहे ना, तिथं कमी ह्याच्यामध्ये निम्म्या ह्याच्यामध्ये होते. मग पुन्हा आम्ही ट्रस्टवर न्यायला लागलो रोजच्या रोज. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टला आम्ही न्यायला लागलो. तर तिथं आम्ही जवळजवळ 5-7 महिने नेत होतो. ते पण डेली दररोज न चुकल्यागत. शाळेतला सुद्धा म्हणजे शाळेत जसं न चुकता जायला लागतं तसं तिथं न चुकता जायला. आणि ती आपण सगळी सर्वसामान्य न परवडण्यासारखं होतं, पण बाळासाठी काय पण म्हणून म्हणजे खर्च पैशाचा विचार केला नाही, कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही. त्यावेळी परिस्थिती अशी होती की एक दवाखाना झाला की दुसऱ्या, म्हणजे आशा वाटायची काय पण करून प्रिन्स चांगला झाला पाहिजे. कारण मी तर त्यावेळी माझं जॉब सुरुवातीला सोडलेला, आणि नंतर बाळ झाल्यावर म्हटलं 1 वर्षामध्ये चालणार, वर्ष झाले की जॉब करायचा. आणि तो एक शॉक होता की आता जॉब करू शकणार नाही, बाळाचं काय असं म्हणजे पूर्ण डिप्रेशनमध्ये.
मग त्यावेळी त्याला बरं करणं हा एकच एम होता, दुसरं काही विचार नव्हता, भविष्याचा नव्हता, पुढं काय करायचं ते ठरवलं नव्हतं. मग कोणी सांगितलं असं बोलता बोलता की पळायचं, विचार करायचा नाही काय जे सांगल ती आम्ही जात होतो. आणि परत कृष्णाला बी नेत होतो, जो 6 महिने दररोज जात होतो. आणि परत त्याच्यानंतर दुसरा म्हणजे विषय आम्ही त्याला दुसरीकडं म्हणजे काय काय वेळेला लक्षात सुद्धा राहीना झाले की दवाखाना नक्की कुठं कुठे केलं. आणि फिजोला नेत होतो. त्याच्यानंतर आम्हाला असंच एक डॉक्टर गाठ पडले, ते म्हणले पंचकर्म करा. असंच म्हणजे आमच्या घरी आलेले असं बाळाचा विषय प्रत्येक काढायचो. शेजारच्या गावात एक बाळ होतं, ते नेत होते तिथं. मग त्यांनी सांगितलं पंचकर्म करा. मग आम्ही पंचकर्म करण्यासाठी कराडपाशी जवळ चचेगाव म्हणून आहे, तर तिथं ते डॉक्टर दिवसाला 1000 रुपये त्यांनी फी सांगितलेली. मग आम्ही दररोज जाऊन त्याची मालिश पंचकर्म करत होतो. 2-2.5 महिने पंचकर्म केलं. पुन्हा लॉकडाऊन परत लॉकडाऊन पडलं. तेच डॉक्टर परत त्यांना घरी बोलवलं, तेवढ्याच पैशात हाय तेवढ्याच फी मध्ये ते म्हणले मी घरी करून 3 महिने तसं त्याच्यानंतर परत 3 महिने म्हणजे 6 महिने मित्रांनो दिवसाला पर डेला 1000 रुपये घेत होते. 3 महिने केलं. 3 महिने ते सुद्धा केलं. आणि ज्यावेळी 3 महिने केल्यानंतर पुन्हा लक्षात आलं की बाळाचं पहिल्यांदा पाय असं टाईट नव्हतं, आणि ते मालिश वगैरे करायचं, वाफ वगैरे द्यायचं, आणि पुन्हा सुरुवातीला त्याचं पाय टेकायचं जमिनीवरून. पुन्हा लक्षात आलं की त्याचं ते ऑइल वगैरे मसाज करून त्याचं पाय घट्ट झालं, पुन्हा पाय असं वरच राहायला लागलं. मग पुन्हा बंद केलं. म्हटलं एक डॉक्टरना विचारलं तर डॉक्टर म्हटले तुम्ही ऑइलचं मसाज केल्यामुळे त्याचं पाय घट्ट झालं. तिथं पण म्हटलं फसलो. आणि परत ते केलं पंचकर्म, घरी पण किटलं. आणि त्याच्यानंतर काय झालं, परत आणि असंच एक आमच्या मित्रांनी जवळचं सजेशन दिलं होतं की असं असं एका पुण्यातल्या म्हणजे आमच्या जवळचेच आहेत की फरक पडलाय म्हणून सेंदवा म्हणून आहे UP ला, मध्य प्रदेशला, हा मध्य प्रदेश MP ला. मग तिकडं पण आम्ही नेला त्याला लॉकडाऊन मध्ये त्यावेळी. लॉकडाऊन तर असं होतं की आयुर्वेदिकच औषध होतं, बंदच होणार होतं. म्हणजे म्हणजे लॉकडाऊन पडणार आणि आम्ही परत येईल का नाही माहित नाही, लॉकडाऊन पडणारच होतं. आणि आम्ही त्यावेळी गेलेलो 1-2 दिवस. आणि तिथं गेल्यानंतर पण त्याने नुसतं बघितलं, त्याने औषध दिली. पण त्यांना मी ज्या वेळेला विचारलं डॉक्टर फरक पडेल का, म्हणजे डॉक्टर म्हणजे आयुर्वेदिकच होते. आणि त्यांचं म्हणजे एक विशेष काय वाटलं माहितीये का, त्यांनी म्हणजे असं त्यांचं एक सेंटर होतं, त्याच्यामध्ये बाळाला असं त्यांनी म्हणजे जवळ तपासलं वगैरे काय नाही, लांबून बघून त्यांनी हे बाळाला काय सांगितलं. कुदरत का घर म्हणून तुम्ही युट्यूबला टाकलं नाही तर त्यांचं येते बघा सेंदवा. मला तसं अनुभवला, कारण त्यांनी मलाच औषधं दिली आणि त्यांनी काय पॉझिटिव्ह सांगितलं पण नाही, काय नाही. आणि नाही सांगितलं त्यांनी, असं पॉझिटिव्ह विचारल्यानंतर म्हणलं इतक्या लांब आपण आलोय, त्यांना विचारूया तरी परतच्या वेळेला याच्या वेळेला फरक पडणार का. त्यांनी तसं काय पॉझिटिव्ह उत्तरच म्हणजे बोललेच नाही ते, म्हणजे त्यांना माहित होतं का काय लवकर होणार नाही किंवा काय आता पुढचं त्यांचं त्याची माहिती. आणि ती झालं. त्याच्यानंतर तिथून आलो. मग डोळ्यांच्या संदर्भात पण आम्ही त्याला सांगलीला मिलिंद किल्लेदार डॉक्टरांनी काय सांगितलं की त्याचं डोळ्यांचं पण डोळे दाखवा, कारण विलासदादा सरांची अजून ट्रीटमेंट चालू आहे. म्हणजे डोळ्यात त्याला मोतीबिंदू वाटतंय, त्यामुळे तो डोळ्याला हात लावणं, म्हणजे बघणं असं करायला. आम्ही सांगलीला मिलिंद किल्लेदारांच्यात गेलो, तिथं दाखवलं. ते डॉक्टर म्हणले काय प्रॉब्लेम नाही, ती मोतीबिंदू आहे ती वयानुसार निघून जाणार आहे, काय त्याची गरज नाही ऑपरेशनची वगैरे, वाटलं तर करू. म्हणून आम्ही पण 1 वर्षात एकदा त्याला तिकडे दाखवायला नेतो, अजून पण नेतो. आणि तिथंच काय झालं, तिथं आम्ही असं बोलत बसलेलो. आता आपलं कसं असतं, बोलत बसले बाळाकडे असं वेगळं असल्यामुळे बाळाकडे असं बघते, मग लगेच ती म्हणणार की काय तुमच्या बाळाला प्रॉब्लेम आहे का. मग असंच बोलता बोलता एक तिथं डोळ्यांच्या म्हणजे दवाखान्यातच एक पेशंट आलेलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की सांगलीला एक मुजावर डॉक्टर म्हणून आहेत, तुम्ही काय करा त्यांच्या तिथे जा आणि तुम्हाला 100% फरक पडेल. आता बघा असं बाळ असलं की नाही, इतक्या आशा असते की आपल्याला काही पण करून बाळ ठीक व्हावं एवढंच डोक्यात असते. मग नंतर आणि आम्ही म्हटलो की आता जाऊया. मग मुजावर डॉक्टरांच्यात आम्ही 5 दिवस त्याला ऍडमिट करून घेतलं. त्यावेळेच्या अवस्था इतकं होती की नाही, त्याला सारखे ते ही करायचं, सलाईन चढवायचे आणि त्यातून इंजेक्शन सोडायचं ते डॉक्टर. आणि त्यावेळी त्याचं इतकं हात आऊट जायचं की ती रडायला लागली, मीच रडायला लागायची, म्हणजे मला ती सहनच व्हायचं नाही. मग ते बघूनच म्हटलं काय म्हणजे आता ऍडमिट तर केलंय, पण मी लवकरात लवकर म्हटलं इथनं तेवढं बाहेर पडायचं. आणि ते बाळाचा त्रास बघवतच नव्हता, तो इतका रडायचा, ते सारखं आऊट जायचं. आणि पुन्हा 5व्या दिवशी मला सहनच नाही झालं, पोरगं तर रडतंय, त्याला ते इंजेक्शन देऊन देऊन सलाईन चढवून चढवून त्याला कणकणी आली, ताप. मग तसल्या तापाच्या अवस्थेत भाऊ सोबत राहिलेला, माझा भाऊ आणि मी आणि बाळ राहिलेला. मग ह्यांना बोलवून घेतलं, म्हटलं काय नाही पोराचा त्रासच मला बघवा ना, काय काय असेल तसलं सांभाळूया,
पण पोराचं ती मला रडणं काही बघवणं झालं, आपण चला नेऊया. मग डॉक्टर तिथं म्हणत होतं ताप आहे, तुम्ही तापात कशाला नेता. म्हटलं काय आमचं होय तिथे होऊ दे, आम्हाला काही ठेवायचं नाही. तिथं पण त्यांनी 50,000 5 दिवसाचं बिल केलं, बिल भरलं आणि घरी घेऊन आलो. म्हणजे बरं अशा आणि भरपूर दवाखाना म्हणजे इतकं दवाखाना दाखवलं. आणि परत आणखीन सांगतो तुम्हाला, ते झालं परत ह्याला आपल्या पायाचं त्याचा टाईटपणा होत आहे, डॉक्टर टाईटपणा आहे बघा इथं, ते लावणी देईल ना इथं. मग इथं तर आम्हाला ट्रस्टवर सांगितलं काय की पुण्याला दाखवा, संचित हॉस्पिटलला पुण्याला. मग त्याच्यानंतर तिथं गेलो, पुण्याला दाखवलं. ते म्हणले म्हणजे आम्हाला म्हणले ह्या नसांचं ऑपरेशन करतील वगैरे, म्हणजे पाय टाईट होत नाही जास्तीत जास्त, ही सरळ होत नाही, ती टाईट आहे तिथं. मग तिथं गेल्यानंतर त्या डॉक्टरने काय सल्ला दिला की आधी त्याच्या ब्रेनची डेव्हलपमेंट होऊ द्या, त्याला थोडं समजू द्या. त्याला ब्रेनला समजत नसेल तर आपण ह्या ऑपरेशनचा काय उपयोग आहे, त्याचे पाय सरळ करून काय करणार, त्याला उभाच राहायला जमणार नसेल तर ह्याचं काय करायचं. म्हणून पुण्याला पण संचेतीला पण दाखवलं होतं. म्हणजे इतकं हॉस्पिटल केले. आणि अजून सांगलीमध्येच असंच बोलता बोलता समजलं की अजून एक डॉक्टरांच्याकडून समजलं असतं. मग तिकडं पण घेऊन गेलो तर ते डॉक्टर म्हणले बोटेक्स एक इंजेक्शन दिले आणि त्याचं सरळ करूया. त्या इंजेक्शनचा खर्च सांगितला 1.5 लाख रुपये. मग तेव्हा पण पैशाचा म्हणजे आता पैशाचं काय सांगायचं. माझं तर मंगळसूत्र सुद्धा मी गहाण ठेवलेलं पैशासाठी, कारण ह्यांनी कमवायचे त्यावेळी मी घरात होती. आणि दवाखाना म्हणजे असा होता, असा असतो ह्यो की औषध एवढी महागडी येते की 15-17 हजाराची 2-2.5 महिन्यानंतर डॉक्टर बोलत होते. पण औषध घ्यायची म्हटलं का नाही 15,000 17,000, एकदम घ्यायची म्हटलं तर तेवढं पैसे, आणि महिन्याची घ्यायची म्हटलं तर मग 6,000 7,000. म्हणजे इतका खर्च आवाढव्य होता. पण तेच पेलत नेलं आम्ही, आणि सगळं दागदागिनं आम्ही ठेवलं होतंच. कारण म्हणलं काय नको आपल्याला, हे सरळ झाला बस कशाला लागायचं. मग आम्ही सगळं ठेवलं होतं. आणि अजून पण बऱ्यापैकी आहे, म्हणजे अजून अडकूनच पडलेलं आहे. आम्ही तीच फिरतोय आता किती दिवस झालं. आणि परत त्याच्यानंतर आम्हाला असंच म्हणजे आणखी सांगितलं ॲक्युप्रेशर थेरपी तिकडं आणि माणगावला नेलेलं त्याला, कोल्हापूर पशी तिथं माणगाव म्हणून आहे तिकडं. आणि आठवड्यातनं 2 दिवस नेत होतो ॲक्युप्रेशर थेरपी. म्हणजे ते असं लावती ते प्रेशर पॉईंट. पण त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे काय झालं, तिथं चालू केल्यानंतर एक फरक जाणवला की तो पालता व्हायला लागला. काहीच फरक नव्हता. म्हणजे जवळजवळ 3 वर्षानंतर बाळ पहिल्याच वर्षाच्या पालतं व्हायला शिकतं, पण हा 3 वर्षानंतर पालता व्हायला लागला. म्हणून जरा वाटलं, इतकं खुश झालो होतो. उड्याच मारायला लागलेलो. म्हणजे पालता व्हायला लागला म्हणल्यावर म्हटलं आता पुढे सरकणं होईल डेव्हलपमेंट. पण तिथं पण चालू ठेवलं, त्याच्यानंतर काय फरकच नाही. आणि अजून पण हालचाल भरपूर आहे, सगळं आहे. म्हणजे इतकं केलंय. आणि दवाखान्याचा खर्च ही कोणाच्या नशिबीच येऊ नये, हॉस्पिटल येऊ नयेच. कारण माणसाला साधं जरी पोरगा आजारी पडलं लहान तर किती पैसे हॉस्पिटलला घेतील. म्हणून दुश्मनांच्या सुद्धा अशी वेळ येऊ नये, आम्हाला एवढं सांगायचं. आणि बाळाला कोल्हापूरला आणि त्यामुळे काय झालंय माहितीये का, आमचा व्हिडिओ बघून आम्हाला बरेच कमेंट आले की इथं दाखवा तिथं दाखवा. धाडसच होईना आता, कारण इतकं दाखवलंय की. आणि यातनं एक माझ्या मनाला एक काय वाटतंय, अमेरिकेत जरी नेला तरी डॉक्टर म्हणते ती ब्रेनवर काही इलाज नाही. म्हणजे चालू आहे संशोधन, ब्रेनवर संशोधन चालू आहे, पण इलाज आहे का ब्रेन कोण ब्रेनवर. आणि जी बाळ जी झाली ती की नाही, ज्या बाळासनी फरक पडलाय की नाही, तर त्यांचं काय झालं असेल माहितीये का, की त्यांच्या नशिबानं म्हणतो मी, डॉक्टरच्या औषधानं ब्रेनला डॉक्टरचं औषध कुठलं काय करू शकत नाही. त्याच्या वयाच्या वाढीनुसार ताकद लागून ब्रेनला ती थोडी थोडी समज येऊन होती असं मला वाटतं. कारण कुठलं मग आपण हॉस्पिटलला मी 10 लाख देतो की माझं ब्रेनला पाक ऑपरेशन करा, हे करा, ते होत नाही ना. पुन्हा कराडला पण आम्ही अजून एक ह्याचे काय म्हणतो त्याला, आयुर्वेदिकच गोळ्या सुरू केलेल्या. तिथं पण त्यांनी गॅरंटी दिली तुमचं बाळ ठीक होणारच, पण काहीच फरक नाही पडला. पर ते ॲलोपॅथी, होमिओपॅथी, छोट्या गोळ्या. पुन्हा नंतर बारीक महाबळेश्वरला पण आता आम्ही फक्त 2 हॉस्पिटल चालू ठेवलेत. एक विलास जाधव कोल्हापूरला आम्ही दाखवतो, आणि दुसरं कॅम्प असते महाबळेश्वरला, तिथं पण दाखवतो. पण अजून आता नेतोय तरी पण एवढा काही फरक वाटत नाही. अजून आमचा प्रिन्स हातानं खात नाही, चारायला लागतं, मोबाईल पकडत नाही, डोळ्याला हात लावतो, एकटा इतका खेळतो, पालता होतो, सरळ होतो, हुंकार टाकतोय, समजतंय, रागवलेलं बी समजतंय. पण इतकं असं की डेव्हलपमेंट व्हावी चांगली बऱ्यापैकी. त्याला मार्च मध्ये 6 वर्ष पूर्ण होऊन 7वं वर्ष लागेल. म्हणजे 7व्या वर्षाच्या मनानं तो खूपच महाग आहे. नंतर आम्ही हे त्रिशला फाउंडेशन आहे UP ला, मग त्याचं पण मी ऑनलाईन थेरपी भरपूर घेतलेला. मग मी घरात व्यायाम घ्यायचे, अजून पण घेते त्याचा. म्हणजे माझ्या अशा म्हणजे होप्स जातच नाहीत ना आपल्याला पोराबद्दल.
मग मी तो व्यायाम बॉल मागवलाय, मग त्याच्यावर मी एक्सरसाइज घेत असते. मग त्याचे पण 2-4 सेशन, त्याची पण फी भरपूर असायची. मग ते ऑनलाईन केलं कारण युपीला जाणं शक्य नव्हतं. आणि एवढं ऑनलाईन आम्ही 700 रुपये भरायचे एका तासाची. हो, त्यात जेवढं सांगते युपीतनं त्रिशला फाउंडेशन म्हणून ते डॉक्टर ते आम्ही मोबाईलवर हे होत होतं. मोबाईलवर ते जॉईन व्हायचं झूम मीटिंग असायची. झूम मीटिंग मध्ये ते सांगतील तसं फिजिओ इथं घेत होत. अजून काय करायला पाहिजे. आणि एक वेळ अशी आली आता की आता अशी वेळ आली की इतकं पैसे घालवलं. आता वेळ अशी आली की आता ज्या वेळेला आम्हाला डॉक्टरने शेवटच्या वेळेला आम्ही गेलो का नाही, म्हणजे आता तर डॉक्टरने आम्हाला 6 महिन्यानंतर बोलवलं. आणि 6 महिन्याची औषधं नुसती 1,500-2 हजार रुपयाची. मग एवढं 1,500-2 हजार रुपयाची आहे ती 6 महिन्याची. म्हणजे बॉटल 1-2 आहे त्या छोट्या छोट्या कोल्हापूरच्या. पण मित्रांनो मी त्या दिवशी खरा रडलो. कारण रडलो म्हणजे काय, मी 20-20 हजार घेऊन जात होतो. सोनं ठेवायचं चला, हे ठेवायचं चला, तिकडनं पैसे उचलायचं चला, दवाखान्यात जायचं चला. पण त्या दिवशी का रडलो माहिती आहे का, की ज्या वेळेला डॉक्टर पैसे एवढं सांगायला लागले ते कमी, म्हणजे औषधं कमी केली. औषधं कमी का केली डॉक्टरने, म्हणजे माझा मुलगा काय बराच होणार नाही का. म्हणजे त्या दिवशी मित्रांनो रडलो. पण रडून चालना झाले आणि थकून पण चालना झाले. आणि एक दिवस असा आला होता की मी घरातनं बाहेर गेलो, हसतो खेळतो वातावरण, आणि ही या मुलाला घेऊन संध्याकाळी 6:30 वाजता 6:45ला अंधार पडत असेल त्यावेळेला निघून गेली. शिक्षण एवढं झालंय, मुलगा असा आहे, घरात बसायला लागतंय. हिच्या मनात काय आलं, भांडण नव्हतं आमचं, काही नव्हतं. आणि ही निघून गेली. आणि मला निरोप आला असा सारा घरात नाही. मी सैरावारा पळत होतो आणि आमच्या तिथून असं जाताना एक विहीर आहे. मग एक रस्त्याने जाणारा माणूस फक्त म्हणला तिथं पण विहिरीपर्यंत आम्हाला दिसल्या होत्या, अंधार पडत चालला होता. तर त्या विहिरीकडनं इतका पळत आरडत होतो, ह्याच्या नावानं हिच्या नावानं इतका आरडत होतो की मित्रांनो काय बोलायची परिस्थिती नव्हती. शेजा पाजारी मित्र परिवार इतका हुडकत होता पण निघावलं नाही. पण ही तिथनं जवळजवळ 10-12 किलोमीटरवर गावली 8 वाजता, संध्याकाळी 8:30 वाजता. आणि ही एवढं चिकनं दिसत होतं का नाही तिच्या काकतनं. अजून मला ती चेहरा आठवतो, तिने ती स्वेटर घातलेला होता. इतकं चिकनं दिसत होतं. आणि खेळायचं असं त्याला कळत नव्हतं, त्याला काय माहिती. आणि त्यावेळेला मित्रांनो असला प्रसंग कोणा येऊ नये. आणि पण त्यातनं मी तिला सांगितलं तिच्या घरच्यांना, इतका मी हारून गेलो होतो इतका. परत तिला घरी आणलं, सांगितलं, आणि न सांगण्यासारख्या गोष्टी झाल्या त्या. आणि त्यातनं बाहेर पडून आता कुठतरी करतोय. त्यामुळे आता टेन्शन घेत नाही. आणि घेऊन कोण येणार आहे, बाळ असं आहे म्हणून आम्हाला कोण येणार आहे, सांगणार आहे, पैसे देणार आहे का काय बघा म्हणणार आहे, कोण काय करणार आहे. तर कोण सुद्धा ही करत नाही, येत नाही अशा वेळेला. आणि आपल्यालाच भोगायला लागतंय. मित्रांनो 5-7 लाख रुपयाचं कर्ज झालं या दवाखान्यांच्या या खर्चानं. सोनं बिन आमचं सगळं म्हणजे हिच्या गळ्यातलं सुद्धा ठेवलं नव्हतं. आणि अजून पण आता एकदम थकल्यागत वाटतंय. आणि त्याच्याकडे मग तसा जास्त विचार केला की जास्तच हे होते. म्हणून खचून चालणार नाही. कारण आपण बाळाकडं लक्ष, म्हणजे त्यावेळी मला फक्त ना म्हणजे माझ्या डोक्यात त्यावेळी असंच होतं की म्हणजे आता बाळ असं आहे म्हटल्यावर आपण कसं सांभाळू शकणार, शिक्षण झालेलं, मग बाहेर कसं म्हणजे पडता येणार. तर त्यावेळी त्यानं त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल बघितली ना, त्यावेळी मला वाटलं की म्हणजे तिची चुकी नसली आणि तो बाय चान्स चांगला झाला तर त्याला आपण स्वतः जबाबदार असणार. त्या एका तिच्या स्माइलवर मी माझं आयुष्य बदललं. आणि तेव्हापासून माझं जे आयुष्य बदललं इतकं छान झाले. आणि मी माझ्या आयुष्यात काय पण चांगलं घडलं ना त्याला दुवा देते की ह्या पोराचा आणि ही असं जास्त विचार करायला गेलं का नाही मग नाही सण होत. त्यामुळे असल्या गोष्टीकडे दुर्लक्षच करतोय. परत विचार काय करतोय, ज्याला कोण नाही, एक माणूस एकटंच घरात असते आणि त्यांना कोण नसते. आणि आपल्याला तर प्रिन्स आहे, मी आहे, ही आहे, आमचे आई वडील आहेत. मग इतकं काय विचार करायचा, एकटं नाही आपण. आणि ज्या वेळेला एखादं कुटुंब फिराय बाहेर जातं दाराला कुलूप लावून आणि बाहेर जाते तिनं ऍक्सिडेंट होतो त्या कुटुंबात आणि कुटुंबातले 8-8 जण मरतील, त्यावेळेला त्यांचं घर मोकळं पडतं. मग त्यांच्यावर कसली वेळ येत असेल.
ह्या गोष्टी आणि सगळा विचार करून बरेच मुलं बघितली ते बघितलं वाटली की आपलं बाळ चांगलं म्हणजे ती कशी सांभाळत असली आणि बाळांची बेकार परिस्थिती ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती तिथं आम्हाला कळालं खरं अर्थानं की आपलं दुःख म्हणून काहीच ही नाही. करायचं ती सगळं केलंय सगळं खूप दवाखान्यात केलंय शिकवलंय या 6 वर्षात इतकं आणि आमच्या देवाला आणि देवानं पण एवढ्या दिवसात म्हणजे थोडासा विश्वास उडल्यागत झाला की आम्ही दोघं पण एवढं चांगलं असताना म्हणजे एवढं मी काही नास्तिक आहे नसताना पहिल्यापासून पण ह्यांना खूप श्रद्धा प्रत्येक ह्याच्यावर सगळ्या गोष्टी करून पण बाहेर इतकी वाईट माणसं वागत असताना त्यांचं सगळं व्यवस्थित आणि आपल्याच नशिबात पण जाऊ दे आपल्याला त्याला चांगलं सांभाळायची ताकद आमच्यात असेल म्हणून तो आमच्या पोटी जन्म घेतलाय आणि नक्की काहीतरी त्याला फरक पडेल आणि आम्हाला पण वाटतंय की त्याच्या वयानुसार ताकदीनुसार औषधाचं मी बोलतच नाही त्याच्या वयानुसार त्याच्या शरीरातल्या ताकदीनुसार त्याच्या ब्रेनला ताकद जाऊन तो चालल बोलल हाताने खाईल एवढी क्षमता वाढावी करणार थोडं तरी म्हणजे एवढीच इच्छा आहे बाकी काय नाही. आणि तुम्ही जर तुमच्या पण आयुष्यात असं स्पेशल चाललं असेल आमच्या बाळासारखं आणि अशी समस्या असेल तर पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा लोकांच्या बोलण्याचा अजिबात विचार करू नका. आम्ही 5-7 वर्ष सोसले लोक काही वाटते ते बोलतात पण ज्यावेळी तुमच्यावर वेळ येते ना काय असं दवाखाना असो कोण सुद्धा जवळची माणसं सोडली ना आपल्या माहेरची माणसं म्हणा आणि तुमच्या सासू सासरे म्हणा ही सोडली ना कोण तुमचं बघायला सुद्धा येत नाही तुमच्या आयुष्यात काय तर त्यांना काही घेणं देणं नसतं तुमच्या आयुष्याशी. त्यामुळे एवढं बघा केलंय लोकांचा इतकं केलंय प्रिन्ससाठी म्हणजे इतकं हॉस्पिटल वगैरे केले ती त्यामुळे आता तुम्ही काय जरी कोणी सांगितलं इकडे दाखवा तिकडे दाखवा विश्वास बसत नाही म्हणजे बसत नाही ना कसं न्यायचं आणि त्यानं पण काय केलंय इतका खूप जास्त कोल्हापूरला दररोज इंजेक्शन दिली ती असं कुणाच तर मांडीवर बसवायचं दररोज इंजेक्शन मांडीत पहिल्या डॉक्टरांनी त्यांनी किती बघा 1 महिन्याची 1.5 महिन्याची औषध दिलेली रोज मांडीच्या जागा बदलून 45 दिवसाचं इंजेक्शन 45 इंजेक्शन दिलेले त्यात ते तो दचकत होता म्हणजे थोडा फिटचा त्रास होत होता त्याला. मग पहिल्यांदा डॉक्टरांच्याकडे न्यायचो आम्ही फॅमिली पण आता रोज येऊन जाऊन कसं होणार ते फॅमिली डॉक्टर म्हटले तुम्ही शिका मग मी शिकली ते इंजेक्शन द्यायला आणि रोज मग कुणाच तर मांडीवर त्याला बसवायचं आणि रोजच्या रोज जागा बदलून डोळं झाकायचं पहिल्यांदा पुन्हा इंजेक्शन देताना डोळं उघडायचं आणि द्यायचं तो मोठ्याने रडायचा मग मोठ्याने रडताना स्वतः हलून पण चालणार नाही तसंच इंजेक्शन द्यायचं आणि पुन्हा रडत बसायचं इंजेक्शन देत हाताने स्वतःची दिली ती 45 इंजेक्शन दररोज इंजेक्शन नाही करावं आपण साधा ताप खोकलाला 1-2 इंजेक्शन घेतलं तर आपण जागा बदलतो मग ह्या खांद्यात द्या पण त्यानं खूप सोचलंय आणि त्यामुळे त्याला आम्ही रडू पण देत नाही रडायची म्हणजे जेवण टायमिंगच आहे जर त्याला असं रडतो तो जेवण असलं की मग जेवणाचं टायमिंग असलं की अगोदर जेवण रडवून द्यायचंच नाही त्याला सगळं करतो आणि इतकं केलंय त्यामुळे होतंय बघू आम्ही काय शेवटी. आणि तुम्ही स्पेशल चाइल्ड असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा लोकांना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून अशी मुलं असेल तर डिप्रेशन मध्ये जाण्याचं खूप भरपूर ठिकाणी होते त्यामुळे एकच चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्या कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी पैसे घालवले आम्हाला काय डॉक्टरांनी सांगितलं होतं की इकडे दाखवू नका तिकडं फिजिओथेरपी सांगते ती पण ब्रेनची डेव्हलपमेंट त्याची डेव्हलपमेंट जशी होत तुम्हाला जसं दिसेल रिस्पॉन्सिव्ह त्यानुसारच त्याची फिजिओथेरपी घ्या नाही तर त्याचे व्यायाम हाल नसा दाबून इतकं रडतील लहान मुलं नाही काय नाही त्यामुळे हा व्हिडिओ यासाठीच केला होता की प्रिन्सचा दवाखान्याचा प्रवास तुमचं सगळं जे कमेंट इकडे दाखवू वाटतं म्हणजे भरपूर वेळा दाखवू वाटतं पण ही पहिला प्रवास आठवलं वाटतं अजून कुठं आणि फसायला जायचं का आणखीन त्यामुळे आता हाय असं स्वीकारलंय प्रयत्न करणारच आम्ही मी तर फिजिओ एक दिवस पण मी घरी चालूच आहे बॉल वगैरे ते फिजिओच असते बॉल लहान बॉल सगळं त्याचं बाकी सगळं घरी आहे ते पण व्यायामला आम्ही नेत होतो पण डॉक्टर काय म्हटले तो खूप रडतोय असं त्याला असं पाय वगैरे सरळ केलं की नाही त्याचा श्वास बंद होतोय मग डॉक्टर म्हटले की त्याला फिट वगैरे येईल रडून तुम्ही घरीच घ्या मग तेव्हापासून घरी घेतोय नाही तर रोजच्या रोज इथं जुळेवाडीला पण आमच्या इथं जवळ एक फिजिओ तिथं पण नेत होतं तिथं पण बाळ खूप रडते मग आता ते डॉक्टर पण म्हटले जवळपास आमच्या दृष्टिकोनात सगळं झालंय अजून पण करणार मी तर कधी साशी सोडणार नाही औषध आहे ती चालू आहे ती करत राहायचं तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच व्हिडिओ जरा जास्त मोठा झाला पण याच्यातून सांगणं आम्हाला महत्वाचं वाटलं म्हणून बोललो आणि तुम्ही पालक असाल ना अशा मुलांना खरं प्रेमाची गरज असते लोक म्हणतात की ह्याला समजत नाही म्हणजे म्हणून काय काय बोलायचं बरोबर अशा मुलांना कोण घेत नाही तुमचं चांगलं मुलगा असला नाही शेजार पदार्थ लगेच उचलून घेतो बोलवतो खायला देतो खेळायला नेतो फिरायला नेतो पण अशा बाळाला नाही कोण घेत नाही प्रेमाची फक्त यांना शेजारचा घरातलं सुद्धा व्यक्ती म्हणजे असं बाहेरची व्यक्ती घेऊ शकत नाही त्याला आई वडील शिवाय नाही कोण असं जवळ कनेक्टेड आहे आणि एवढं लक्षात ठेवा असं तुमचा मुलगा असला ना तुम्ही एकटं नसणार आहे
नवरा आणि बायको ह्यांचं हे म्हणजे हे प्रेमाचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे हे बाळ आपल्या दोघांचं आहे. त्यामुळे तुम्ही दोघं एकमेकांना नेहमी सांगत राहा की आपल्या दोघांचं आहे. म्हणजे आपण म्हणजे तू एकटी नाहीस किंवा ज्यावेळी वडील असेल तुम्ही कोणच एकटं नसणार आहे. तुम्ही दोघं सोबत असून ह्या मुलाची काळजी घेणार आहे तरच चांगलं म्हणजे डिप्रेशन येत नाही. नाहीतर कायम असं एकटं आहे कसं होणार माझं कसं सांभाळणार असं म्हटलं की मग डिप्रेशनच येतं. आपल्या दोघांचे आणि आपण दोघं ह्याला सांभाळणार आहे एवढं ठरवलं की मग आत्मविश्वास चालतंय मित्रांनो. तर त्याच्यामुळं व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. फ्रेंड्स बाय बाय.